एक महत्त्वाची अपडेट आहे। सरकारी डॉक्टर निलेश जेजूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। मनीषा जेजूरकरांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। डॉक्टर मनीषाच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांना मोठी खळबळ माजली आहे। डॉक्टर मनीषा जेजूरकर यांची हत्या केल्याचा कुटुंबियांनी आरोप केलाय। आत्महत्या आहेत की हत्या आहेत अशा स्वरूपाचा सवाल देखील नातेवाईकांकडून उपस्थित केला जातोय। या सगळ्या अनुषंगानं डॉक्टर मनीषा यांच्या अतिशय जवळच्या असलेल्या बहीण आणि त्यांचे काका आपल्या सोबत आहेत। या सगळ्या दरम्यान नेमका त्यांचा काय संशय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। काय नेमकं ताई या सगळ्या दरम्यान तुमचं आणि डॉक्टर मनीषा यांचं बोलणं होत होतं, काय तुम्हाला हा सगळा संशय? माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं की तिला संशय आहे की तिच्या पतीचे डॉक्टर निलेश जेजूरकर यांचे डॉक्टर यांच्याबरोबर विवाहबाह्य संबंध आहे आणि याची कल्पना तिच्या घरच्या कुटुंबियांना पण होती। याबद्दल ती वारंवार त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा आवाज ह्या सगळ्या प्रकरणात दाबला गेला आहे। मी जेव्हा ते फोटोग्राफ्स बघितले तेव्हा माझ्या मनात हा प्रश्न आला की खिडकीवरून त्याची उंचीही खूप तिच्या एवढीच होती, त्या खिडकीची लगतची उंची तिच्या एवढीच होती, त्या खिडकीवरून आत्महत्या कशी करता येईल? मला संशय असा आहे की जर एखाद्याला आत्महत्या करायची असेल तर दोरीची हाईट ही कमी असली पाहिजे की ज्या प्रकारे तुम्हाला ती हँग करेल। पण या ठिकाणी मी जे फोटोग्राफ बघितले त्यामध्ये मला दोरीची लांबी ही खूप दिसते आणि ती खाली पडलेली आहे। मला हे थोडंसं संशयास्पद वाटत आहे आणि त्याबद्दल पोलिसांनी चौकशी करावी अशी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे। आता आम्ही काल या सगळं प्रकरण झाल्यानंतर काल आम्ही पोलीस स्टेशनला तशी रितसर कंप्लेंट केली आहे। कंप्लेंट केल्यानंतर असं समजलं आम्हाला का ते त्यांच्या राहत्या घरी म्हणजे गंगापूर रोडला जिथं राहत होते तिथं, त्यांचं दुसरं घर नाशिक रोड जेल रोडला आहे तिथं, ते पोलिसांना कुठेही आढळून आले नाही। ते जर दोषी नसते तर त्यांनी घरच सोडलं नसतं। घर सोडायचं काही कामच नाही त्यांना। जे जर दोषी मग ते पळून गेले म्हणजे याचा अर्थ काय? घरात सापडत नाही, घराला कुलप आहे म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे तुम्ही काहीतरी केलं म्हणूनच तुम्ही घर सोडून जाताय ना, असा आमचा संशय त्यांच्यावरती आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।